श्री गणेश मोदलपाडा टीमचे 2 बॅटर उतरलेत आणि फिल्डिंग करताना सुमित 11 फणसपाडा टीमचे 1 गोलंदाज मार्गावर आहेत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय यश. गोलंदाजी मार्गावर यश आलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 काढू 38 सर्कलच्या बाहेर. फुल टॉस बॉल. या चेंडूला मिड ऑफच्या वरून टोवला जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. विजय मामा चषक चौकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. विजय मामा चषक 2026 में सभी का स्वागत है. पहली गेंद पर खूबसूरती के साथ गेंद को खेला गया और गेंद मिड ऑफ के ऊपर से बॉडी रन के बाद बाहर चलेगी. ओवर द टॉप इस गेंद को खेला गया था. पाहुणे मंडळी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांची सुद्धा चर्चा आपण करूया. ओहो, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला आणि चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. मॅक्झिमम टॉ 6 धावा. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. याच दरम्यान बबनजी मोरे साहेबांचं शुभागमन झालंय आणि मैदानावरती चौकार आणि षटकारांची आतषबाजी पण सुरू झाली. चौकार आणि षटकारांनी त्यांचं स्वागत होतंय. वही आपण पुढचा चेंडू कसा असेल. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे मिस्टर प्रशांत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करू शकले नाहीत, कंट्रोल करू शकले नाहीत स्वतःवर. त्यामुळेच महेश कुडू सरांचा डेड बॉलचा इशारा आपण बघितलाय. यश गोलंदाजी मार्गावर आलाय. 2 बॉलमध्ये त्यांनी 10 धाबा खर्च केलेत. चांगली कामगिरी तुम्हाला नेहमीच पुढे घेऊन जात असतं, परंतु प्रत्येक दिवशी तुम्ही सफल होणार असं नसतं. आता अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. 2 धावा मिळतील बॅटर प्रशांतला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. मॅच तुम्ही बघतायत यूट्यूब वाहिनीद्वारे. जे प्रेक्षक जुडले गेले त्यांची माहिती करता सुमित 11 फणसपाडा विरुद्ध श्री गणेश मोदलपाडा या दोघांमध्ये हा सामना सुरू आहे. टॉस सुमित 11 फणसपाडा टीमने जिंकलाय. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय श्री गणेश मोदलपाडा टीमला आणि मोदलपाडा टीमची चांगली सुरुवात. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन खाऊ कॉर्नर मध्ये आणि इथे काय इथे मदत केली बॅटिंग करणाऱ्या टीमला. नेमक्या किती धावा असतील या मिळतायत. शंका आहे, थोडीशी शंका आहे. त्यामुळेच पाहणी केली जाईल. तिसरे पंच पाहतायत. षटकार की चौका दोन्ही टीमचं नुकसान होऊ नये याकरता इथे पाहिलं जातं. यश थोडंसं असफल ठरतोय कारण चांगला गोलंदाजाला जेव्हा अशा प्रकारचे चोप बसतोय त्याच्यानंतर इतर जे येणारे गोलंदाज असतात त्यांच्यावर दबाव वाढत जात असतोय. सुमित 11 फणसपाडा संघ फिल्डिंग करताना दिसतोय. बॅटिंग करत असताना श्री गणेश मोदलपाडा संघाने आतापर्यंत चांगल्या धाबा आपल्या टीम करता बनवलेत. करंट रन रेट 24 पेक्षाही जास्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. डिका स्पोर्ट्स लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. जॉन मोहम्मद आमचे स्कोरर म्हणून जोडले गेलेत. मॅक्झिमम सिक्सर हा दाखवला जातोय. दयानंद पाटील यांच्यावर सुद्धा जास्त प्रेशर असतो कारण दयानंद पाटील यांचं नेहमीच म्हणणं असं की कुठल्याही टीमचं नुकसान नको. त्यामुळेच अशा प्रकार त्यांना आपण बघत असतो. आता पुन्हा 2 इन रो जणू काही रिप्ले दाखवलाय. 6 धावा. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या फुलली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्येला चालना मिळत असतानाच धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद नाबाद 24. पहिल्या 5 बॉलमध्ये 24 धाबा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोदलपाडा संघाची पॉवरफुल फलंदाजी. पुन्हा थोडासा ओव्हर पिच बॉल वाईड ऑफ मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव रोखली जाऊ शकत नाही.
प्रशांत शांत बसणारा खेळाडू नाही, त्यामुळेच त्याने या षटकामध्ये 25 धावा कुठलेत. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री गणेश मोदलपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 25. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. अरे ठेवलाय बक्षीस टीम मीटिंग करू नका. लाखाचा, चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा, थँक्यू सो मच चषक विजय. प्रशांतजी. एकापेक्षा एक कहाणी कथा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. जसं वयाच्या 92व्या वर्षी बिकल्या दिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, तसाच वयाच्या 62 वर्ष 145 दिवस असताना 10 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अँड्रू ब्राउनली हा खेळाडू आपल्याला फॉल्कलँड आयलंड टीमद्वारे खेळताना दिसला कोस्टारिका संघाविरुद्ध. आणि अमेरिकन T20 लीगमध्ये त्यांनी ह्या वयामध्ये पदार्पण केलं. विचार करा, ह्या वयामध्ये आपले नातवंड, आपली मुलं क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरत असतात, परंतु तो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला 2025 मध्ये. आता वळूया पुढचा बॉल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज सुधीर आला आणि सुधीर याच्या या चेंडूवर बॅटरला एकच धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा. पहिला चेंडू डॉट होता. कंट्रोलर पाहिजे. कुठेही जा, तुमचा संघ जरी असला तर संघाचा कंट्रोलर तुमच्याकडे पाहिजे. सुधीर तयार पुढचा बॉल टाकण्याकरता. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. अपघात झालाय. विकेटचं पतन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 26. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रकाश हा खेळाडू बाद झालाय. प्रकाशने आपल्या टीम करता एकही धाव बनवली नाही. 0 या धावसंख्येवर तो बाद झाला. सुधीर या गोलंदाजाने हे विकेट मिळवली. दुसऱ्या फेरीतील विजेता संघाचे कॅप्टन या आय थिंक जामताराजा स्पोर्ट्स खार्डी, आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी. ते प्रतिनिधी तर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. म्हणजेच चालू असलेल्या मॅच मधील संघाचा एक प्रतिनिधी इथे या, जेणेकरून आपण लॉट्स पाडतोय. धावसंख्या धावपळकर 26. न्यू बॅटरीन संदेश गेलाय. सुधीरने थोडंसं कंट्रोल केलंय. धावगती थांबवलंय. सुसाट वेगाने जणू काही सुटले होते प्रकाश आणि प्रशांत हे 2 खेळाडू. सुधीरचा हा बॉल. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे. ओहो ओ. प्रशांत आदवडे सरांच्या भाषेमध्ये हा जगलर होता. इथे जर आपण बघितलं तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला गेलाय. म्हणजेच या षटकामध्ये विकेट मिळालेत सुधीरला 2. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत त्या 26 धाबा. 26 for 2. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार Thank you. विकेट. 30 यार्ड सर्कल तुम्हाला तिथे उभं राहायला दिलं नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेस बॅटर बाद होतोय तर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन बॅटर लगेच गेला पाहिजे. तो नियम असा नाही की बाद झाल्यानंतर तिथे येऊन उभं राहावं. हे लक्षात घ्या यापुढे. धावसंख्या धावपळकर 26 आहे. 2 गडी बाद 26. नवीन बॅटर प्रशांत याला साथ देण्याकरता विशाल नावाचा खेळाडू उतरतोय. अतिशय चांगले क्रिकेटची स्पर्धा आहे. दर्जेदार क्रिकेट आपल्याला ह्या मैदानावर पाहायला मिळतोय. V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026चा रणसंग्राम. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं उद्घाटन सोहळा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये. आता शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. सूर्यकांत म्हात्रे यांचा वाईड बॉलचा इशारा.
अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 27. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धाबा. काहीतरी वेगळं करायचं होतं या चेंडूवर गोलंदाज सुधीरला. विकेट हॅट्रिकवर होता तो. स्विंग अँड मिस, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. यावेळेला बोटांतील जादू दाखवताना हा गोलंदाज दिसला. म्हणजेच योग्य पद्धतीने जी चेंडूची पकड आहे ती आपल्या या 5 बोटांमध्ये घेताना दिसला हा गोलंदाज. धावसंख्या धावपळकर 27. षटकातील शेवटचा बॉल. लेफ्ट आर्मचा मारा पुन्हा एकदा. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर मोदलपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. हे मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आयलाय रे, डिमांड भारी आयलाय रे. हे जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय वेलकम मामाचा. बॅक सर्वांचंच पुन्हा एकदा आपण विजय मामा चषक 2026 मध्ये स्वागत करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धावफळकर 27. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सूरज आलाय आणि त्याला सामोरं जातोय प्रशांत. 8 मध्ये 26 वर तो खेळत होत आहे. चांगला ड्राईव्ह आहे, चांगलं तंत्र त्याचं पाहायला मिळत आहे. शतरक्षक फंबल झालाय. काऊ कॉर्नर मधून थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर प्रशांतने पूर्ण केल्यात. व्यक्तिगत 28 धाबा त्यांनी यावेळेला बनवल्यात. 9 चेंडूचा सामना केल्यात. 28 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 29. स्कोर इज 29 फॉर 2. 2 गडी बाद 29 धाबा. लढावा लागेल. आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काही करण्याची इच्छा तर असतेच. कळवळ टपाचा चेंडू होता. मिड ऑफ मध्ये ह्या चेंडूला खोदून काढलं होतं. 1 धाव मिळाली बॅटर प्रशांतला. धावसंख्या धावपळकावर 2 गडी बाद 30. आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच आयुष्य आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. सूरज डाऊन द लेग. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. पंच निरीक्षण करतायत, तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत. धावसंख्या धावपळकर 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत. 31 धाबा. 2 गडी बाद 31. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर सूरज आलाय. लाईन आणि लेंथ चांगली ठेवावी लागेल त्याला. मिडल अँड लेग स्टंपचा वर येणारा बॉल होता. बॅटरने लगेचच हात्यार फिरवलंय. चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड. स्कोर लेग लॉंग लेग रिझन मध्ये सीमा रेषेपार चौकार. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ती त्याच्यावर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एका नजरत करते गार विजय मामा. धावसंख्या 4 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जातात त्या 35 धाबा. आता धावसंख्येचे लयलूट करतायत. विशाल याच्या बॅटमधून आज चौकार आला होता. पुढचा बॉल विशाल यांनी ठोकलाय. विशाल फटका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिलाय मोठा झटका. षटकार. थँक्यू. ड्रॉ करणार आहोत आपण. इनिंग ब्रेक नंतर हा ड्रॉ करायचा. दयानंद पाटील माहिती देत आहेत. जामता राजा स्पोर्ट्स कार्डी, सुमित 11 फणसपाडा आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित आहेत. या पहिल्या इनिंग नंतर आपण तो ड्रॉ करतोय. ओहो, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर लागली आहे ते 42 42. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. धाव गती तर खूप चांगली दिसते आपल्याला. स्क्रीनवर तुम्ही बघू शकतायत. कैलास काका,
विजय मामा यांचे कटआउट्स. हा डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 42. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडतंय ही चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी शंकरजी राणे याला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. शंकरजी राणे या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहेत. टीम मीटिंग करू नका प्लीज. वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर सर्वात मोठा गुरु कोण, तर तुमच्या मुखातून उत्तर यायला पाहिजे सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. कारण वेळ जे शिकवते ना ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. हे प्रत्येकाला ठाऊक असायला पाहिजे. त्यामुळेच वेळेचं बंधन आहे ते वेळेनुसारच आपण या ठिकाणी चालायला पाहिजे. सुंदरता स्वस्ती आहे, चरित्र महाग, घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. हा शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. गोलंदाजाने आपल्या फालुत्रीमध्ये चेंडूला अडवलंय आणि इथे मोठी विकेट. फलंदाजाला परतावा लागेल. आय थिंक प्रशांत याला परतावा लागेल. जो राहिला नव्हता शांत त्या प्रशांतला केलं जातं शांत. 11 बॉलचा सामना करत 29 धावा त्याने बनवल्या आणि मोठी विकेट होती फिल्डिंग करणाऱ्या या टीमला. गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर ती आहे धावपळकावर. स्कोर इज 42 for 3. इथे काय घडले बघूया आता. लॉंग लेगचा शतरक्षक येण्याआधी 2 धाव मिळतील काय. दुसरी धाव घेता घेता पुन्हा आता मोठा अपघात झालाय. याच वेळेला 4था गडी बाद झालाय. 4 गडी बाद. धावा लागल्या जातात धावपळकावर 43 for 4. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. अजूनही या इनिंगचा आपण विचार केला. एकूण चेंडू किती शिल्लक आहे ती चर्चा आपण करूया. 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या धावपळकावर 43. धावपळकावर खुंटी लावण्याचं काम केलंय गोलंदाजाने. जो गोलंदाज आपण बघतोय बळीराम खूपच चांगले मेहनत त्याची. आणि म्हणतात ना की मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच तुमच्याकरता खुले करत असतं, उघडत असतं. इथे जो मेहनत करेल तो पुढे जाईल यात काही शंका नाही. मेहनत आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच करावी लागते. संघर्ष असतो आणि या संघर्षाकडून यशाकडे आपल्याला वाटचाल करावी लागते. धावसंख्या 43. न्यू बॅटर इन. डावखुऱ्या हाताचा बॅटर आलाय राकेश. बळीरामचं काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब लांबच लांब लांबच लांब. षटकार. थँक्यू सो मच डीजे. स्कोर मूव्स ऑन 49. धावसंख्या धावपळकावर 49 लागली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज बळीराम चांगल्या विकेट्स त्याला धावबाच्या स्वरूपात या षटकामध्ये मिळवता आल्या होत्या. यावेळेला आता 3 चेंडू कसे टाकेल याकडे नजरा असतील. कारण राकेश आल्या आल्या डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे तो मिड विकेटच्या दिशेने चेंडूला उडवतोय. पुन्हा शॉर्ट बॉल होता. उसळी जास्त होती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. 50 अप. श्री गणेश मोदलपाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. सुमित 11 फणसपाडा संघाविरुद्ध. आता शेवटचे 2 बॉल प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 56 पर्यंत दर्शवतोय. 8 धावसंख्येवर खेळतो राकेश नावाचा खेळाडू. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन दी अप. 1 धाव मिळाली. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडण्याआधी 2 धावा पूर्ण करतायत बॅटर.
धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 53 श्री गणेश मोदलपाडा या टीमच्या. करंट रन रेट 13.83 पाहायला मिळतोय. चांगली सरासरी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. दोन्ही बॅटर आता चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर या चर्चेचं रूपांतर सकारात्मक होताना दिसेल की काय. धावसंख्या 53. ऑफ स्टमर शफल झालाय. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. विजय मामा चषक चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीनं आपण धावपळ बघूया. धावा लागल्या जात आहेत 57-58 धावसंख्येचं टार्गेट असेल. आपण ड्रॉ कडे वळतोय. एका बाजूला आदर्श फणसपाडा, जामताराजा स्पोर्ट्स खार्डी. चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण ड्रॉ करतोय आपण. रूपरेषा कशी असेल? 2 उचलणार तो सामना होईल. 1 राहील ती बाय असेल. हा चिमुकला आहे, याला काय देणार? चला बेटा, नाव काय तुझं? अनय महेंद्र पाटील. क्या बात आहे. आवाज किती मोठा आहे. कॉमेंट्री मध्ये आपल्याला मागे टाकू शकतात हे पुढे. चला 2 चिट्ट्या उचलल्या जातील तो सामना असेल आणि 1 चिट्टी जी राहील ना ती बाय असेल. 2 चिट्ट्या. नाव काय आहे स्क्रीनवर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आदर्श फणसपाडा, त्यांच्या विपक्ष टीम विजयी आणि बाय मिळाली जाणताराजा खार्डी टीमला. बाय मिळते. बाय करू नका घाय. याची पण सुद्धा याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. बेटा 100 रुपये मिळालेत. बेटाला 100 रुपये मिळालेत. जिंकल्यानंतर फायनल पर्यंत गेल्यानंतर 1000 रुपये. चला आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, दिग्गज समालोचक. 3 ODI 3 ते 4 वेळा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ज्याने धावतं समालोचन पोहोचवलंय. 12 राज्यामध्ये जाऊन जे धावतं समालोचन ज्यांच्या माध्यमातून झालंय अशा सर्वांचेच लाडके, सर्वांनाच हवासा वाटणारा एक गोड आवाज प्रशांतजी आदवडे सरांपर्यंत आपण पोहोचतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. स्टील स्टे ट्यून ऑन डिकॉस स्पोर्ट्स लाईव्ह. थँक्यू बस सँडी. बापाड्याचे पोलीस पाटील पण आहेत आज. आणि ज्यांचा ते इंटरव्ह्यू घेतात ते एकतर रणजी खेळतात किंवा IPL खेळतात किंवा इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात. तर आतापर्यंत 8 असे खेळाडू आहेत ज्यांचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि ते सध्या रणजी खेळतात, IPL खेळतात किंवा भारतीय संघासाठी खेळतात. 8 खेळाडूंचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तर लेदर बॉल, टेनिस बॉल, त्याचबरोबर आत्ता आपण सध्या ज्या आपल्या भागातील अतिशय दर्जेदार स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धांमध्ये त्यांनी समालोचन ऐकवलेलं आहे. त्याचबरोबर अगदी कराडमध्ये जाऊन देखील त्यांचा आवाज तुम्ही ऐकला होता. इंद्रजित गुजर यांची स्पर्धा तिथे, त्याचबरोबर कोकणामध्ये देखील त्यांनी खूप छान समालोचन केलं आहे. मैदानावरती सामना सुरू होतोय. विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा V24 फाउंडेशन व आग्रीसेना पुरस्कृत स्वर्गीय अनिल काकड्या कडांगल आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंत महादेव गावड यांच्या स्मरणार्थ क्रिकेटचा महासंग्राम सुरुवात झाली होती 26 तारखेला, 26 जानेवारीला. आजचा दुसरा दिवस आणि आज वैतरणा गट ब मधून धमाकेदार मॅच. सामन्याला होते सुरुवात. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे. सुमित तिलिबन फणसपाडा, श्री गणेश मोदलपाडा. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, यष्टी रक्षण केलंय आणि पंचाने ते उचलून धरलंय.
पहिला धक्का, फलंदाज यश बॅक टू द पेबल अँड गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. प्रशांत फलंदाज यशला शांत केलंय. पहिल्या चेंडूवरती झेल टिपला गेलाय. विकेट किपरनं खूप चांगला झेल टिपला. सध्या आपण बघितलं तर वुमन प्रीमियर लीग सुरू आहे आणि ती देखील गाजते, कारण 4 अंगाम आतापर्यंत संपूर्ण पाहिलेत आपण. या 4 अंगामध्ये कुठल्या प्रकारचं शतक कोणी झळकावलं नव्हतं, परंतु मुंबई इंडियन्स संघाकडं नॅट स्क्युअर ब्रंट या खेळाडूनं जबरदस्त कामगिरी केली आणि 57 चेंडूमध्ये शतक झळकावलेलं आहे. आणि हे पहिलं शतक आहे वुमन क्रिकेटच्या माध्यमातून त्या लीगमधलं पहिलं शतक आहे. 4 अंगामध्ये पहिलं शतक झळकावले गेले. मैदानावरती देखील जाऊया, महत्त्वाचा सामना आहे, कारण 4 अंकामध्ये नर्वस 90चे शिकार भरपूर झाले, पण शतक कोणाच्या नावावरती नव्हतं. ते नॅटने झळकवलं. धापलकरती धाबा 1-1ला 1. योगेश बॅट्समन आहे, सुधीर आणि योगेश ही जोडी. प्रशांतचे हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. जाणता राजा खर्डी खुश असतील आज. 10 पॉईंट. त्यानंतर कबर एक्स्ट्रा कबर 1 शतक लॉंगऑफमध्ये आहे. हो काय फटका सजवला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. आकाशाला गवती घालणारा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. पटक्यांची योग्य निवड ही ताकद आहे इथे बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं षटकार आलेला आहे. धावसंख्या 7. पुलचा फटका पॉवरफुल होता. टायमिंग चांगलं होतं. दर्जेदार बॅटिंग करत असताना योगेश सरळ बॅटने खेळलाय. अगदी बरोबर या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देणारा योगेशच्या बॅटमधनं आणखीन एक जबरदस्त षटकार. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. नादखोळा बॅटिंग योगेशची. सरळ चेंडू आला समालोचन कक्षामध्ये. काय फटका सजवलाय. वा, फटका असा सजवलाय. चेंडू शोधण्याकरता 2 मिनिटं गेलेत आणि तो बॉक्समध्ये पाठवलाय. क्या बात आहे. काय टायमिंग आहे. वा, योगेशच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या 13ला 1. सुमित 11 फणसपाडा. या षटकाचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज प्रशांत. उलटा चेंडू आहे. ड्राईव्ह केला होता आपल्या फॉलो. सुंदर क्षेत्ररक्षण प्रशांतनं केले. अगदी थोड्याच वेळात संदीप गावड देखील आमच्याबरोबर जॉईन होतील. प्रशांतचं हे षटक आहे. 4 चेंडूचा खेळ. धावपलकरती आता धावा आहेत 13. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचा चेंडू आत्ता जो 5वा होता तो निश्चित आपण पाहिला. डॉट आहे. विकेट. 1 धाव 2 षटकार. 1 स्क्वेअर लेगला षटकार आणि त्यानंतर 1 बरोबर बॉक्स. समालोचन कक्षामध्ये टोकलेला बाणासारखा सरळ होता आणि ते बॉक्स ठेवला. त्या बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी चेंडू विसावला. सुंदर फटका. पॉईंटच्या दिशेने खेळलाय. चेंडू जाईल 1 2 3 4. 1 2 का 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. योगेशच्या बॅटमधला चौकार. पुत्रांचा धर विजय मामाचा दरबार. थँक्यू डीजे. हो, इव्हेंटफुल षटक होतं. बरंच काय घडलंय त्यावरती चर्चा मी नंतर करेन. आता 18 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. सँडी काय स्थिती आहे बॅटिंगआउटमध्ये. पहिलं ज्यावेळेस विकेट गेली त्यावेळेस थोडेसे शांत होते. आता आमच्यासोबत जुळले जातात सुमित 11 फणसपाडा टीमचे खेळाडू आहेत ज्यांच्या नावाने क्रिकेट हा संघ बघतोय. सुमित 58चं टार्गेट आहे. जशा पद्धतीने खेळ होतोय काय वाटतं की हेच 2 खेळाडू इथे धावसंख्येपर्यंत मजल मारून देतील तुम्हाला. हो, प्रयत्न करतील ते. नाहीतर आहेत दुसरे प्लेयर पण. नाहीतर दुसरे सुद्धा आहेत. प्रशांतजी दुसरे सुद्धा आहेत. त्यांच्यावरती ते अवलंबून नाही आहेत. मागे पण अजून 2-4 जण आहेत असे जे खूप चांगली बॅटिंग करू शकतात. धावसंख्या 17ला 1. योगेश 16 वरती खेळतोय. सुरेख सुंदर अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू अत्यंत सुंदर. राकेश गोलंदाजी मार्गपते. सामना अटीतटीचा होईल का ते पाहूया. दुसऱ्या बाजूला श्री गणेश मोदलपाडाचा संघ देखील एक दमदार संघ आहे. सुमित 11 फणसपाडा. या 2 संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना. चेंडू लॉंग ऑनला खेळलाय. उत्तर दिलंय. सुमितला उत्तर दिलंय.
कापी अकेला है, कापी अकेला है, लेकिन अकेला कापी है. काय फटका सजवला सुमित, तुझ्यासाठी उत्तर होतं. सडेतोड उत्तर दिले. आणि बॅट्समन कोण आहे? योगेश. योगेश म्हणजे काय? योग्य फटक्यांची निवड, योग्य फटक्यांची निवड आहे. सरळ बॅटने खेळला, पुन्हा एकदा बाणासारखा सरळ फटका खेळला. वाह वाह वाह, मजा आली. म्हणजे हे उत्तर सुमित. बघूया काय रिॲक्शन त्या ठिकाणी. थोड्याच वेळा मी तुमच्याकडे परत येतोय. धावसंख्या 24-1 आहे. राकेश बघा परिणाम काय झाला, परिणाम काय झालाय. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय. टाळ्यांचा गजर हलकासा होतोय संदीप. यस, टाळ्यांचा गजर सुद्धा होता. सर्वजण खुश आहे. पहिला विकेट गेल्यानंतर मात्र चेहरे पूर्णतः पडलेले होते. पण सुमितने काय सांगितलं की आमच्याकडे एक हिरो नाही, आमच्याकडे 2-2, 3-3, 4-4 हिरो आहेत. प्रश्न त्याच्याकरता तयार आहेत, त्याच्याकरता प्रश्न तयार आहेत. फटका चांगला खेळला. गॅप मध्ये चेंडू जाईल अतिशय वेगाने. मिड ऑफ इथे नाहीये, लॉंग ऑफ आहे. इस्टचा कव्हर आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. तो शत्रू भेदत चेंडू सीमारेषा पार. अगदी त्या गवताला आग लावत चेंडू सीमा पार गेलाय. चौकार. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. फटका काय फटका सजवला होता. सुधीर 6 वरती घेतोय. तंत्र सुद्धा बॅटिंग, इस्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचा क्षेत्र भेदत चेंडू सीमा पार. पुढे सरसावत खेळला. आणि सुख म्हणजे काय असतं त्याचा अनुभूती देणारा अत्यंत दर्जेदार क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 30 धावफलकावरती आहे. ऑन साईडला चेंडू खेळलाय. एकच धाव, एकेरी धाब्यानं संधी योगेशला दिले, जो धोकादायक पर्यंत धावफलकावरती. एकूण धाबा आहेत 31-31ला 1. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. श्री गणेश चा संघ अर्थात या ठिकाणी मोदलपाडाचा संघ मैदानावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे सुमित तिलिमन फणसपाडा. थांबलाय गोलंदाज, गोलंदाज थांबलाय. राकेश. संदीप थांबायचं नाही, गड्यात थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही. सामना अटीतटीचा आहे, सामना महत्वाचा आहे. विकेटची आवश्यकता. एका विकेटने काम तुमचं होणार नाही. एक विकेट या ठिकाणी तुम्हाला पुरेशी नाहीये. फुल टॉस. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. चेंडू पकडलाय, थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पण एकच गोष्ट संदीप मला या ठिकाणी जाणवते, बॅटिंग खूप चांगली होते. डगआउटमध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत ना, हाताच्या घड्या घालून बसलेले आहेत. धावफलकावरती एकूण धावा 33-33ला 1. शेवटचा चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे. योगेश 24 वरती खेळतोय. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ऑन साईडला खेळ. क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. गोलंदाज राकेशनं यश प्राप्त केलंय. योगेश मोठं वादळ या ठिकाणी घोंगावत होतं, ते या ठिकाणी थांबवलंय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी, नेमकी धावसंख्या आता किती आहे आणि 33ला 2 आहे. स्कोअरबोर्डवर 2 आहे. आणि आता समीकरण मी तुम्हाला सांगतो. समीकरण 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये समीकरण आपल्या स्क्रीनवरती येईल. 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सुमित, पुन्हा तुम्ही शांत झालात. विकेट्स गेली आहे. अजूनही तुम्ही म्हणताय की आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु इथे सपोर्टर्स म्हणून कोण कोण आहेत? जसं मी बघितलं, सागर सापणे या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण आलेत? आमचे सागर नाना आहेत आणि घनश्याम काका आहेत, महादेव काका आहेत, सर्व आहेत. त्यांच्या दोन्ही टीमला सपोर्ट मिळतोय? हो. प्रशांतजी, दोन्ही टीमला सपोर्ट्स आहे, त्यामुळेच आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे ही टीम असं वाटतंय. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास आता कमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने सुद्धा. मोठा बासा गळायला लागलाय. आणि योगेश सारखा फलंदाज जेव्हा संदीप बाद होतो ना, तेव्हा ती प्राइसलेस विकेट असते. प्राइसलेस विकेट घेतले, सामन्यांना पुन्हा एकदा कलाटणी. 12 चेंडू 25 म्हणजे समान संधी दोन्ही संघांना. सध्या स्थिती आहे 33ला 2. सुमित तिलिमन पडसपाडा. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज सज्ज असेल प्रकाश. खेळण्याची जबाबदारी असेल सुधीरची. ओ झकास क्लास दाखवत असताना प्रकाश. अनिल कपूर असते तर खूप झाले असते. सँडी म्हणाले असते झकास. काय गोलंदाजी करते प्रकाश. महत्त्वाचा सामना. 11ला 25 जी आता आपण या ठिकाणी पाहतोय. विजय मामा चषक 2026 पर्वाचा विचार केला तर हे 10वं पर्व आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रकाश. त्यानंतर सुधीरचं उत्तर चांगलं आहे का बघूया. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पकडला झेल आणि मैदानावरती संपलाय.
सुधीरचा खेळ पुन्हा एकदा प्रकाश झकास आपला क्लास दाखवतोय. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी, आता मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलेला खेळाडू गेलाय ज्याने मॅच जिंकून दिला होता, त्याच्यासोबत सुद्धा चर्चा केली, परंतु त्याने असं म्हटले आहे की मी मॅच जिंकल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच चर्चा करेन. थोडीशी भीती आहे संदीप, कारण हा सामना अगदी दोन्ही बाजूला झुकला आहे. 2 विकेट आल्या आहेत, 2 हुकमाचे एक्के जे आहेत ते मैदानातून आता डगआउटमध्ये परत देत. त्यामुळे आता प्रतिक्रिया द्यायची नाही, सरळ उत्तर द्यायचं आहे. ही या ठिकाणी प्लॅनिंग ही रणनीती असू शकते मैदानावरती. बघूया काय करतंय. पहिला चेंडू डॉट आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे. 33-3 स्थिती आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी. मनीष, पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर होता, शप्पल झाला होता. काय अफलातून कामगिरी केली प्रकाशने. आतापर्यंत या षटकात 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 2 डॉट बॉल. सामन्याचं चित्र जे आहे ते पुन्हा एकदा बदलतंय. सामन्यातला जो या ठिकाणी दर्जा पण वाढतोय, क्वालिटी वाढते, त्याचबरोबर उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. उर्वरित चेंडूचा विचार कर, 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता आहे 25 धावांची. 33-3 समीकरण आपल्या स्क्रीनवरती आहे. ऑन डिमांड इथे आता डिका स्पोर्ट गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश. आकुटमध्ये चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मजिदा फक्त 1च धाव मिळेल या मैदानावरती. आता जो खेळ सँडी सुरू आहे ना, डगआउटमध्ये शांतता. त्याचं कारण आहे प्रकाशनं काय जबरदस्त गोलंदाजी केली, आपला क्लास दाखवलाय, झकास कामगिरी केली. संख्या जर आता धावसंख्येचा विचार केला तर 8ला 24, 8 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. मैदानावरचा जो खेळ आहे तो रंगतदार. आकाशाला भिडण्याची जिद्द असेल तर क्षितिज देखील गाठता येतं, हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. 8 चेंडू 24. सूरज ऑन स्ट्राईक. हो चांगला फटका. मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. सूरजच्या बॅट मधनं षटकार. पुन्हा एकदा चित्र बदलतंय, रंग बदलतंय, मोसम बदल रहा है. कमाल हो रहा है मैदान के अंदर. मोरल अप डाऊन होतोय. ते कधी शांतता पसरते तर कधी कधी षटकार मारल्यानंतर जल्लोष अचानकपणे येतोय. काही स्टुडंट सुद्धा आहेत उत्कर्ष विद्यालयाचे, ते सुद्धा खुश आहेत आणि सपोर्टर्स म्हणून इथे आलेले आहेत. काय वाटतं या मॅच मध्ये आता हा षटकार आलाय, तुमची टीम जिंकेल? सुमित 11 जिंकेल का? जिंकेनच. जिंकणार आहे त्यांची टीम. थोडा तो पंबल झालाय, त्याला भीती वाटते, काय होणार काय कळत नाही त्याला. संभ्रमोत्सव आहे बघा. काही जणांचे हात डोक्यावर ते काही स्माईल आहेत, पण बघा काय घडते मैदानावरती. अफलातून मॅच आहे. प्रेक्षकांसाठी जे हवंय ना ते मैदानावरती घडतंय. V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा. 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. सूरजनं अप्रतिम फटका सजवलाय, त्यानं हा षटकार टोटवलाय. पुन्हा एकदा आशा पल्लवित होत आहेत. जणू काही मैदानावरती ऊन सावल्यांचा खेळ सुरू झालेला आहे. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. क्या मुकाबला चल रहा है. काय मॅच चालले मैदानावरती. उत्कंठ शिगेला पोचले. विजयाचा गुलाल तर सगळ्यांना उधळायचा असतो, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला लिहिले पराभव, एका बाजूला लिहिले विजय. त्यामुळे मैदानावरती विजयाचा गुलाल कोण उधळणार. विजयाच्या आशा एका बाजूला पल्लवित होत्या, दुसऱ्या बाजूला त्या धुसर होत आहेत. 7 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. सूरज ऑन स्ट्राईक. थर्ड मॅन पॉइंट कव्हर, इस्ट कव्हर, लॉंग ऑफ, फुल टॉस. सूरज त्यावरती बनला बॉस. हा बॉस नाही, हा बिग बॉस आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अजय द्विवेदी, अनुज द्विवेदी, बबन मोरे साहेब व्यासपीठावरती आहेत, सुळे साहेब व्यासपीठावरती आहेत. आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची. संदीप अत्यंत महत्वाचा म्हणजे अर्धा डझन चेंडू आहेत, 1 डझन धावांची आवश्यकता आहे. खरं तर आनंद हा पैशावर नाही, परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगे विकत घेऊन खुश होतोय, दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतोय आणि तिसरा मुलगा फुगे फोडून खुश होतोय. इथे सुद्धा नेमकं तसंच चाललंय. कारण इथे एक बॅटर षटकार ठोकून खुश होतोय, दुसरे प्रेक्षक आहेत ते षटकार बघून खुश होत आहेत. अशा प्रकारची स्थिती आता या मॅच मध्ये निर्माण झाली. प्रशांत जी, बिल्कुल इस वक्त बहुत ही बेहतरीन मुकाबला. जिंदगी बेहतर तब होती है जब आप खुश होते हैं. जिंदगी बेहतर तब होती है जब आप खुश होते हैं. जिंदगी बेहतरीन तब होती है जब आपके वजह से कोई खुश होता है. इंपॉर्टेंट मैच है.
और कभी खुशी कभी गम वाला मैच भी चल रहा है। इंटरेस्टिंग मुकाबला। 6 गेंदों में 12 रनों की जरूरत है। 46 for 3। सूरज केंद्र 12 पर। मनीष थोड़ा सा शांति में क्रांति करना पसंद करते। गेंदबाजी में परिवर्तन। रोशन, इनका कंट्रीब्यूशन बहुत ही बढ़िया रहा है। इस बार हुक किया, 6 रन को बुक किया, चाबुक शॉट। और बल्लेबाजी की बात कर तो मनीष शॉट खेला है चाबुक। बल्लेबाजी की अगर बात करें तो इनकी बल्लेबाजी झापुक झुपुक झापुक झुपुक। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, कड़क शॉट। अब जाकर मजा आएगा। रोशन ने पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया था। अब आपके पास 5 गेंदें हैं और जीतने के लिए बस 6 रनों की जरूरत। रोशन की अगली गेंद ऑल साइड पर खेल दिया। तकदीर बदली है पूरी पिक्चर। और ये लगा शानदार सिक्सर। प्रशांत जी टा 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 टी। सागर हमारे डांसर है और कलाकार है। मनीष के लिए 500 रुपए का इनाम। वैसे वो 5000 निकलने वाले थे। 500 का इनाम है। बघा किती उत्साहित आहेत त्यांचा खेमा. पराभूत झालेला संघ आपण लगेच याचे तरबट टॉस सध्या आपण लगेच टॉस करून घेऊया. पुढचा सामना असेल काय आता मजा येणार आहे. फणसपडाचे दोन्ही संघ. आता टॉस करून घ्या सर. दोन्ही कॅप्टन या लवकर. दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी आदरणीय बाबांचे मोरे साहेबांना विनंती करतोय. समाज कार्यकर्ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दोन्ही टीम आता खेळण्याकरता येताना आपल्याला दिसून येतील. प्रशांतजी, 2 टीम पणसपडाच्या दोन्ही संघ आहेत. पणसपडा, आदर्श पणसपडा आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघणार आहोत सुमित 11 फणसपडा. मी यानंतर एक छान लाईन घेणार आहे, परंतु आधी पहिला टॉस होऊन जाऊ द्या. आणि आमचे कलाकार आहेत त्यांच्याकडनं बक्षीस आहेत. योगेश या सामन्यात